डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणायचे की जे लोक इतिहास विसरतात ते लोक इतिहास घडवू शकत नाहीत आणि म्हणून इतिहास लिहायचाही असतो आणि इतिहास वाचायचाही असतो। लिहायचा याच्यासाठी असतो कारण तो इतिहास पुढच्या पिढीला वाचण्यासाठी उपलब्ध व्हावा आणि वाचायचा याच्यासाठी असतो कारण इतिहासामधून बरंचसं घेण्यासारखं असतं आणि इतिहास हा प्रेरणादायी देखील असतो। काय चांगलं घ्यायचं काय वाईट सोडून द्यायचं हे ज्याचे त्याने ठरवायचं असतं, परंतु इतिहास वाचावा लागतो हे मात्र नक्की आहे। अशीच एक इतिहासातली लढाई म्हणून आपण भीमा कोरेगावच्या लढाईकडे पाहतो। 1 जानेवारी 1818 झालेली ही लढाई पेशवे आणि ब्रिटिश यांच्यामध्ये झाली होती, परंतु ही लढाई पुढे अनेक वर्ष इथल्या अस्पृश्य समाजाला प्रेरणा देत राहिली आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर देखील या ऐतिहासिक स्थळाला दरवर्षी भेट द्यायचे। 1 जानेवारीला आजही इथे एक मोठा उत्सव होतो आणि या उत्सवाच्या माध्यमातून अनेक पिढ्या प्रेरणा देखील घेत असतात। नेमकं या लढाईमध्ये काय घडलं होतं आणि ही लढाई का प्रेरणा देते याकडे ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस आपल्याला 2 पुस्तकं वाचणं महत्त्वाचं आहे। एक म्हणजे चांगदेव खैरमोडे यांनी लिहिलेलं अस्पृश्यांचा लष्करी पेशा नावाचं जे पुस्तक आहे हे पुस्तक यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्रातील महारांचा इतिहास हे पुस्तक शंकरराव खरात यांनी लिहिलेलं आहे आणि ते देखील इतकंच महत्त्वाचं आहे। म्हणून हे दोन्ही पुस्तकं वाचणं खूप गरजेचं आहे। या दोन्ही पुस्तकामध्ये या लढाईचे काही संदर्भ आपल्याला मिळतात। या लढाईमध्ये नेमकं काय घडलं होतं हे थोडक्यात आपल्याला वाचायचं असेल तर चांगदेव खैरमोडे यांचं हे पुस्तक खूप महत्त्वाचं आहे। या चांगदेव खैरमोडे यांनी लिहिलेल्या अस्पृश्यांचा लष्करी पेशा या पुस्तकामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे हे थोडक्यात जर आपण समजून घेतलं तर आपल्या लक्षात येईल की या लढाईमध्ये नेमकं काय घडलं होतं। दुसरे बाजीराव पेशवे आणि इंग्रज यांचे मैत्रीचे संबंध होते, परंतु हे मैत्रीचे संबंध फार का दिवस टिकले नाहीत। त्यांच्यातील वैमनस्य काही काळ धुमसत राहिले आणि शेवटी 1817च्या नोव्हेंबरमध्ये त्याचा स्फोट झाला। पेशव्याच्या सैन्याने इंग्रजांच्या पुण्यातील वकिलातीवर जेव्हा हल्ला केला तेव्हा वकिलातीचे संरक्षण करण्यात कर्नल बर यांनी खूप प्रयत्न केले, पण पेशव्यांच्या प्रचंड सेनेपुढे प्रथम त्याचे प्रयत्न निष्फळ झाले। नंतर इंग्रजांच्या माऱ्यापुढे पेशव्यांचे सैन्य पुण्याच्या उत्तर दिशेने पळून गेले। बाजीरावाने सैन्याची नीट जमवाजमव करून पुन्हा एकदा कर्नल बर यांच्यावर सैन्यावर हल्ला केला। यावेळी 2nd बटालियन फर्स्ट रेजिमेंट बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री हिचा मुक्काम पुण्याच्या वायव्येस 38 मैलावर असलेल्या शिरूर गावात होता। तिचा प्रमुख कॅप्टन फ्रान्सिस स्टॉटन हा होता। कर्नल बरला पेशव्यांच्या प्रचंड सैन्याला दुसऱ्यांदा तोंड देणे अशक्य वाटल्यामुळे त्याने कॅप्टन स्टॉटनला पुण्याच्या वकिलातीच्या संरक्षणाकरता मदतीस येण्याबद्दल तातडीने संदेश पाठविला। कॅप्टन स्टॉटन शिरूरहून पुण्याकडे जाण्यास 2nd बटालियनला घेऊन 31 डिसेंबर 1817 रात्री 8 वाजता निघाला। ह्याच्यात बहुसंख्य सैनिक महार होते। कॅप्टन स्टॉटन बरोबर 500 पायदळ, 300 घोडदळ, 5 बटालियन ऑफिसर्स, 206 पाऊंडर तोफा आणि त्या चालविणारे 24 ब्रिटिश सैनिक एवढा लवाजमा होता। सुमारे 25 मैलाचा रात्री प्रवास केला। त्यानंतर ही बटालियन पहाटेच भीमा नदीच्या तीरावर आली। तेव्हा पेशव्यांचे प्रचंड सैन्य नदीच्या दुसऱ्या तीरावर लढाईस सज्ज असलेले दिसले। त्यांच्या सैन्यात 5000 पायदळ व 25000 घोडदळ होते। पेशव्यांच्या सैन्याने आपणाला खत्म केले तर कर्नल बरला ते खत्म करतील आणि हे पाहून मध्य हिंदुस्थानातील शिंदे, होळकर व भोसले हे जनरल स्मिथला मोडून टाकतील आणि त्यामुळे ब्रिटिश राज्याचा हिंदुस्थानातील पायाच उखडला जाईल हे भविष्य इंग्रज लष्करी अधिकाऱ्यांना दिसत होते। म्हणून कॅप्टन स्टॉटन पेशव्यांच्या सैन्याचा कसा पाडाव करता येईल याचा व्यूह रचित होता। त्याने पेशव्याच्या सैन्याला हुलकावण्या देऊन कोरेगावात प्रवेश केला। या गावाला मातीचे कुस होते। हे कुसू आणि गावातील घरे यामुळे पेशव्यांच्या घोडदळाला गावात शिरून लढाई करणे कठीण होते। हे स्टॉटने हेरून गाव आपल्या ताब्यात घेतला आणि भीमा नदीच्या किनाऱ्यावर आणि शिरूरला जाणाऱ्या रस्त्यावर जेथून पेशव्यांच्या सैन्यावर अचूक मारा करता येईल अशा ठिकाणावर त्याने 2 तोफा डागल्या। गावाच्या मध्यभागी जी गढी होती तिच्यावर त्याने तोफ डागली नाही, त्यामुळे पेशव्यांचे सैन्य गावात शिरताना त्यावर तोफेचे गोळे झाडून तो सैन्याचा ग्राम प्रवेश थांबवू शकला नाही। त्यामुळे गावातील चकमकीत त्याला आपले बरेचसे सैनिक गमावावे लागले। पेशव्यांच्या सैन्यात अरब, गोसावी आणि मराठे यांचा भरणा होता। तेही चांगले लढवय्ये होते। त्यांच्या माऱ्यापुढे इंग्रज सैनिकांनी अनेक वेळा कच खाल्ली, त्यांची झोप उडाली, तहानभूक हरपली आणि ते शत्रूला शरण जाऊ या म्हणून ओरडू लागले। लेफ्टनंट चिशोत आणि इतर अधिकारी स्टॉटनला पुन्हा पुन्हा तेच सुचवू लागले। घनघोर युद्धात तरुण अधिकारी लेफ्टनंट पॅटिन्सन आणि लेफ्टनंट चिशोंड हे या लढाईत कामी आले।
चिशोल्मच्या देहाचे शत्रूंनी तुकडे तुकडे केले होते त्याकडे लक्ष वेधून स्टॉटन आपल्या सैनिकांना सांगत होता की तुम्ही जर शत्रूला शरण गेलात तर तुमचा किती छळ करतील हे तुम्ही या तुकड्याकडे लक्ष करून पहा आणि प्राणपणाने लढा, मरण पत्करा पण शरण जाऊ नका. मग इंग्रज सैनिकांनी निकराचे हल्ले चढविले आणि 1 जानेवारी 1818 रात्री 9 वाजता पेशव्यांच्या सैन्याने पळ काढला. इंग्रज सैनिकांनी त्यांचा पाठलाग केला तो भीमा नदीपर्यंत. नदीतील पाणी पिऊन त्यांनी आपली 25 तासाची तहान भागविली. पेशव्यांच्या सैन्याला पळ काढण्यास लावणारी जी प्रमुख तुकडी होती ती सर्व महार सैनिकांची होती. त्यांनी आपल्या 40 पट संख्येने असलेल्या पेशव्यांच्या सैन्याला पळवून लावले. हे महारांचे शौर्य पाहून बाकीच्या पेशव्यांच्या सैन्यांचा धीर खचला व सर्वच सैन्य पळू लागले. इंग्रजांच्या एकंदर 834 लढवयापैकी 275 लढवये मेले अगर जखमी झाले आणि पेशव्यांचे सुमारे 600 लोक कामास आले. कोरेगावच्या विजयाबद्दल भीमा नदीच्या तीरावर इंग्रजांनी विजयस्तंभ उभारला. त्याच्या एका बाजूला जखमी व कामास आलेल्यांची नावे इंग्रजी व मराठी भाषेत कोरलेली आहेत आणि त्यांच्या पश्चिमेस बाजूवर इंग्रजीत विजय लेख कोरलेला आहे. या स्तंभावरती ज्या महार बटालियन मधल्या लोकांची नावे आहेत त्या लोकांच्या नावे देखील महाराष्ट्रातील महारांचा इतिहास या पुस्तकामध्ये आलेली आहेत, जे पुस्तक शंकरराव खरात यांनी लिहिलेलं आहे. या पुस्तकामध्ये जी काही स्तंभावरची महार सैनिकांची नावे आहेत ती नावे देखील याच्यामध्ये सांगण्यात आलेली आहेत. या स्तंभावरच्या नावामध्ये सोमनाथ कमलनाथ नाईक, रामनाथ येसनाथ नाईक, गोविंदनाथ कोठेनाथ, रामनाथ येसनाथ, भाकनाथ हरनाथ, अमनाथ काननाथ, गणनाथ बालनाथ, बाळनाथ कोंडनाथ, रूपनाथ लखनाथ, वपनाथ रामनाथ, वीटनाथ धामनाथ, राजनाथ गमनाथ, पवनाथ हरनाथ, रैनाथ वाननाथ, गणनाथ धर्मनाथ, देवनाथ अन्नाथ, गोपाळनाथ वाळनाथ, हरनाथ हिरनाथ, जेठनाथ दैननाथ, गणनाथ लखनाथ. जखमी झालेले जे 3 शिपाई होते त्यांची जी नावं याच्यामध्ये आहेत जाननाथ हिरनाथ, भीकनाथ रतननाथ आणि रतननाथ धननाथ अशा या सैन्यांची नावे या स्तंभावरती कोरलेली आहेत. आणि म्हणून आपण ज्यावेळेस या कोरेगावच्या युद्धाचा इतिहास पाहतो तसा इतिहास खूप मोठा आहे, परंतु थोडक्यात जर आपण समजून घेतला तर आपल्या लक्षामध्ये येईल की नेमकं याच्यामध्ये कुठल्या समूहाने सैन्य शौर्य गाजवलेलं आहे. आणि हे जर वाचायचं असेल तर चांगदेव खैरमोड यांचं अस्पृश्यांचा लष्करी पेशा आणि शंकरराव खरातांचं महाराष्ट्रातील महारांचा इतिहास ही 2 पुस्तकं संदर्भ म्हणून आपण नक्की वाचली पाहिजेत. ही लढाई अधिक आहे, मोठी आहे, ती समजून घ्यायची असेल आणि तिला जर खरंच कोणी ही लढाई लढली त्याच्यामध्ये नेमकं काय घडलं तर हे समजून घेण्यासाठी नंतरच्या कालखंडामध्ये अनेक पुस्तकं आलेली आहेत. बऱ्याचशा पुस्तकांनी गोंधळी निर्माण केलेला आहे, अनेकांनी काही मुद्दे एकमेकांचे खोडूनही काढलेले आहेत. पण नेमकं काय घडलेलं आहे हे जर वाचायचं असेल तर हे 2 पुस्तकं नक्की वाचा आणि ही लढाई समजून घ्या. भीमा कोरेगावचा हा स्तंभ आपल्याला येणाऱ्या काळामध्ये नक्कीच प्रेरणादायी असेल यात काही शंकाच नाही. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील अनेक वेळा या स्तंभाला भेटीसाठी गेलेले आहेत. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद. जय भीम.